श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यातील त्या प्रश्नांचं उत्तर आहे जो प्रत्येक माणूस कधी ना कधी स्वतःला विचारतो. देव खरंच माझ्यासोबत आहेत का? कधी संकट येतात, कधी अपयश येतं, कधी एकटेपणा जाणवतो आणि त्या क्षणी मनात एकच प्रश्न उठतो, देव माझं ऐकतोय का? भक्तांनो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला सांगणार आहे देव तुमच्यासोबत असल्याचे असे काही संकेत जे तुम्ही कदाचित आतापर्यंत लक्षात घेतले नसतील. भक्त हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, देव कधीही माणसाला सोडत नाही, पण माणूस अनेकदा देवांचे संकेत ओळखत नाही. कधी अपयशातही एक संधी असते, संकटातही एक मार्ग असतो आणि शांततेतही एक संदेश असतो. स्वामी समर्थ सांगतात, देव दूर नाही, माणसाची नजरच बंद असते. भक्त हो, कधी तुमच्या आयुष्यात असं झालं आहे का की खूप मोठं संकट येणार होतं पण ते अचानक टळलं? अपघात टळला, मोठं नुकसान वाचलं, चुकीचा निर्णय थांबला. हे योगायोग नाहीत. स्वामी समर्थ सांगतात, जिथे भक्ती असते तिथे अदृश्य संरक्षण असतं. भक्तांनो, काही वेळा खूप गोंधळ असतो, पण अचानक मन शांत होतं. का? कारण त्या क्षणी देव तुमच्याशी संवाद करत असतात. स्वामी म्हणतात, शांत मन हे देवाचे अस्तित्व आहे. भक्तांनो, कधी असं होतं का, तुम्ही एखादं चुकीचं काम करणार असता पण काहीतरी होतं आणि ते थांबतं, अडथळा येतो, वेळ चुकतो, योजना बदलते. हे अपयश नाही, हे संरक्षण आहे. भक्तांनो, आयुष्यात अचानक काही लोक भेटतात जे तुम्हाला मार्ग दाखवतात, प्रेरणा देतात, मदत करतात, दिशा देतात. स्वामी समर्थ सांगतात, देव योग्य लोकांच्या रूपात भेटतो. भक्तांनो, कधी तुम्हाला आतून एक आवाज येतो का, हे करू नको, हे बरोबर नाही, इथे थांब? तो आवाज म्हणजे भीती नाही, तो देवाचा संकेत असतो. भक्तांनो, एक व्यक्ती खूप अडचणीत होता. त्याला वाटत होतं की देव त्याला सोडून गेला आहे. एक दिवस तो मंदिरात गेला आणि रडू लागला. तो म्हणाला, देवा, तू माझ्यासोबत का नाहीस? तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला, मी तुला प्रत्येक संकटातून वाचवलं, पण तू ते पाहिलं नाहीस. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भक्त हो, कधी असं झालं आहे का, सगळं बंद झाल्यासारखं वाटतं, सगळे दरवाजे बंद वाटतात, पण अचानक एक छोटा मार्ग उघडतो. नोकरी मिळते, मदत मिळते, संकट टळतं. स्वामी समर्थ सांगतात, जिथे अडथळे असूनही मार्ग मिळतो तिथे देव काम करत असतो. भक्तांनो, कधी कधी एखादी गोष्ट खूप चांगली वाटते, पण शेवटच्या क्षणी ती गोष्ट तुटते. तेव्हा आपण दुःखी होतो, पण खरं पाहिलं तर देव तुम्हाला वाचवत असतो. स्वामी म्हणतात, जे तुमच्यासाठी योग्य नाही ते देव तुमच्यापासून दूर ठेवतो. भक्तांनो, काही वेळा अचानक देवावर विश्वास वाढतो, भक्तीची भावना येते, मंदिरात जाण्याची इच्छा होते. हे योगायोग नाही, ही देवाची जवळीक आहे. भक्तांनो, अपयश म्हणजे शेवट नाही, ते एक संदेश आहे.
काय चूक झाली ते समजतं, कुठे सुधारायचं ते कळतं आणि पुढचा मार्ग दिसतो. स्वामी समर्थ सांगतात, अपयश ही देवाची शिकवण आहे. भक्त हो, कधी तुमच्या आयुष्यात असं झालं आहे का? अडचणीत अचानक मदत मिळाली, ओळखीचा नसलेला माणूस मदत करतो, पैसे, संधी किंवा मार्ग मिळतो. हे चमत्कार नाहीत, हे देवाचे हात असतात. भक्त हो, एक भक्त खूप अडचणीत होता. तो रोज प्रार्थना करायचा, देवा माझं आयुष्य बदल. पण काहीच बदल होत नव्हता. तो निराश झाला. एक दिवस त्याला वाटलं की देव नाहीच. पण काही महिन्यांनी त्याचं आयुष्य अचानक बदललं. त्याला चांगली नोकरी मिळाली आणि सगळ्या समस्या सुटल्या. तेव्हा त्याला समजलं, देव उशीर करत नाही, तो योग्य वेळ पाहतो. भक्तांनो, देव कधी गोंधळ करत नाही. ते शांतपणे काम करतात. संकट वाचवत असतात, मार्ग दाखवत असतात आणि योग्य वेळ आणत असतात. स्वामी समर्थ सांगतात, देव दिसत नाही, पण ते प्रत्येक क्षणात उपस्थित असतात. भक्तांनो, आजचा सर्वात मोठा संदेश हा आहे की देव तुमच्यापासून दूर नाहीत. ते तुमच्या प्रत्येक श्वासात आहेत, तुमच्या प्रत्येक अडचणीत आहेत आणि तुमच्या प्रत्येक आशेत आहेत. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण तुमची एक कमेंट एखाद्याच्या आयुष्यात श्रद्धा निर्माण करू शकते. भक्त हो, हा संदेश तयार करणं, व्हिडिओ बनवणं, तुमच्यापर्यंत येणं ही फक्त आणि फक्त मी एक माध्यम आहे. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची लीला, स्वामींची इच्छा. कारण स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. मी फक्त एक माध्यम आहे. श्री स्वामी समर्थ. आजची प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज, आम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवण्याची शक्ती द्या. आमच्या मनातून भीती दूर करा. आमच्या आयुष्यात योग्य मार्ग दाखवा आणि आम्हाला नेहमी तुमची उपस्थिती जाणवू द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.